तर नमस्कार मित्रांनो, मी अजय साटम तुमचं स्वागत करतो आहे आमच्या कोकणी मालवण या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण इला गोव्यामध्ये मांद्रे या गावात तर थंय महाशिवरात्री निमित्त कार्यक्रम असा देव बांदेश्वर देवस्थान तर तुमका दाखवतोय। आधी पहिले जाऊया आणि मंदिरात दर्शन घेऊया। अशा प्रकारे मित्रांनो मंदिर तुमका दाखवतोय, एंटर केलं आतमध्ये। गणपती बाप्पा मोरया। चिन्मय सावंत गायक असत आणि अमेय आर्डेकर आणि भूषण गावडे। तर तबल्यावरती तुमका बघूक मिळतलो पंकज सावंत आणि पकवाजवरती आपलो सगळ्यांचो लाडको अवधूत। तर तुमका चला तर दाखवते आणि कोरसला असत आमचे गिरी काका। महाशिवरात्रीचा अनुपम्य असा सोहळा श्रीदेव बांदेश्वराच्या या पवित्र अशा मंदिरामध्ये संपन्न होत आहे आणि आजच्या या मंगलमय अशा संध्येच्या वेळी सांकेतिक जुगलबंदीची पर्वणी या ठिकाणी जुळून येत आहे। श्रोतेहो, महाशिवरात्र म्हटलं की स्नानाची पर्वणी आणि तो मुहूर्त आपण ती वेळ आपण साधण्याचा येणं प्रकारे प्रयत्न करत असतो आणि तो एकदा क्षण आपल्या आयुष्यामध्ये आला की एक तीर्थक्षेत्र आपण त्या तीर्थक्षेत्रामध्ये धावून गेलेल्याचा आनंद, त्याचं पुण्य मिळाल्याचं समाधान आपल्याला आयुष्यभर जगण्याची नवी उमेद आणि जगण्याची नवी ऊर्जा देऊन जातं। आजच्या या संध्या समयी आजचं स्नान हे विशेष आहे। या ठिकाणी बांदेश्वरावर स्वराभिषेक होणार आहे। आमच्या या प्रतिदेश आणि कीर्तिवंत यशवंत अशा या गुढी कलाकारांच्या कला सादरीकरणातून या ठिकाणी स्वराभिषेक होत असतानाच हे कलाकार आपल्याला ह्या सगळ्या सांकेतिक धबधब्यामध्ये आपल्याला चिंब न्हाऊ घालतील यात मात्र शंका नाही। फक्त आम्हाला अपेक्षा आहे आपल्या प्रतिसादाची। तो प्रतिसाद असा असेल की टाळी वाजवताना टाळाटाळ करायची नाही, कारण आम्ही ऐकून आहोत की जगाच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक या ठिकाणी येतात आणि ते येत असताना येथील आमच्या सर्व वयचे बंधू भगिनी त्यांना सगळं काही भरभरून देतात। आम्ही देखील तुमचेच शेजारी महाराष्ट्रातील अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आहोत।
आणि म्हणूनच तुमच्याकडून जोरदार उत्तुंग आणि तडफदार अशा टाळ्यांची अपेक्षा प्रत्येक सादरीकरणानंतर करतो. आणि या ठिकाणी आमच्या सांगीतिक जुगलबंदीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करीत आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सगेती सिंधूर वदनो देव यत्पाद पंकज स्मरणं वासरमणी देवतमसा राशिना शेती विज्ञाना. अविरलपदे जलदिवहं ब्रह्मकुलानिक सहित कपोलम अभिमत फलदातारं कामेशम गणपती वंदे. अर्थातच 14 विद्या 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचं आगमन, त्याचं आवाहन या कार्यक्रमाच्या प्रारंभी केलं की येणारी सगळी विघ्ने जी आहेत त्यांचं हनन होतं. आणि ज्या कैलासीच्या शिवशंभूचा आपण जय जयकार करत आहोत त्याच्यासाठीचा शिव एक गायत्री मंत्र आहे. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. अर्थातच कर्पूर गौर असा शुभ्र वर्ण असलेल्या शिवशंकराची आराधना देखील आपण करतोय. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व श्रोते उपस्थित आहात. तुमच्यासाठी ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा, ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा, मांद्रेवासियांचा भक्तिभाव हा बांधेश्वराच्या चरणी ठेवितो माथा. नागवंदनातून वंदूया आता आपण सुरुवातीला शिवशक्तीच्या बाळा. कारण महाशिवरात्रीचा रम्य अनुपम्य असा सोहळा याची पाहण्या डोळा जमला हा भक्तांचा मेळा. म्हणूनच आपण सर्वांनी जोरदार एकदा आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या वाजवूया टाळ्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मी माझ्या लाडक्या कलावंतांना विनंती करतो की आपल्याला पवनाला सुरुवात करावी.
गणाधीश जोईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणा नमो शारदा चतुर्भुज गमो
आ
Hare
लोचन पाई स्थिरवरी पाई स्थिरवरी पाई स्थिरवरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय
Swami
हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, निनादती पैंजणे. 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 उदरणी त्रिभुवनी प्रकाशनी जाणीव, उदरणी त्रिभुवनी प्रकाशनी जाणीव, सदगुणे मानवाला. हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, निनादती पैंजणे. हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, निनादती पैंजणे. सात स्वरांनी केली प्रार्थना, सात स्वरांनी केली प्रार्थना, सात स्वरांनी केली प्रार्थना. रंगमंच
Ram
शिव भोळा 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 भोळा चक्रवर्ती शिव भोळा भोळा चक्रवर्ती शिव भोळा भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे मुक्ती त्याचे पाय माझे मुक्ती त्याचे पाय माझे मुक्ती त्याचे पाय माझे मुक्ती शिव भोळा भोळा चक्रवर्ती शिव भोळा शिव भोळा
Hurrah,
आम्ही भाग्यवान आनंदाने आम्ही भाग्यवान आनंदाने दत्ताची पालखी डुलते दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा आम्ही भाग्यवान
तो